हाय, आज आपला क्लासचा 7वा दिवस आहे आणि आज आपण 40 साइज प्रिन्सेस कट कटिंग बघणार आहोत, म्हणजेच ड्राफ्टिंग बघणार आहोत। प्रिन्सेस कट मध्ये 3 प्रकार तर 4 प्रकार आहेत, मी तुम्हाला ते पण सांगते। 2 पीस आपण आता जे शिकतोय लाईव्ह क्लास मध्ये ते 2 पीस प्रिन्सेस कट म्हणजे विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट। त्याच्यामध्ये क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट म्हणजे 3 पीस प्रिन्सेस कट आहे, बोटनेक 2 पीस प्रिन्सेस कट आहे, बोटनेक 3 पीस प्रिन्सेस कट सुद्धा आहेत आणि मी तुम्हाला सगळं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही नक्की आपले नवीन ज्या महिला असतील त्यांनी आपले चॅनलला लाईक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर पण करायचा आहे। ज्या महिला घरी बसून आहेत, ज्यांना खूप गरज आहे अशा महिलांना शेअर करा। आणि ज्या महिला आता बऱ्याचशा महिला अजून जॉईन झालेल्या नाहीत, जॉईन होऊ देऊयात आणि मग पुढची सुरुवात करूयात। ज्या महिलांना कटिंग करता येत नाही किंवा कटिंग करण्याचा कंटाळा येतो, कटिंग करण्याला म्हणजे कटिंग करताना घाबरतात, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। पेपर पॅटर्न आपल्याकडे कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सभ्यसाची 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक प्रिन्स कट, बोटनेक 4 टक्स, पाठीमागून बंद गळा आणि पुढे व्ही गळा, याच्यामध्ये सुद्धा 4 टक्स आहेत आपल्याकडे। 4 टक्स मध्ये अजून एक प्रकार आहे म्हणजे क्रॉसपट्टी नसलेलं, विदाउट क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याकडे 4 टक्स उपलब्ध आहे, बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाही। ते 4 टक्स आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि प्रिन्सेस कट मध्ये 3 पीस प्रिन्सेस कट बोटनेक सुद्धा उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहे। आणि पेपर पॅटर्न वरती सध्या डिस्काउंट आणि ऑफर चालू आहे, ज्यांना कुणाला हवे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची, लाईफ टाइम सपोर्ट सुद्धा आहे। तर ज्यांना कुणाला हवे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे लगेच आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। तर आता मी तुम्हाला सगळ्यात आधी ड्राफ्टिंग दाखवणार आहे। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेत आणि ज्या नवीन महिला जॉईन झालेत त्यांच्यासाठी मी पुन्हा हाय म्हणते। तर अशा पद्धतीची आपली प्रिन्सेस कट 2 पीसची ड्राफ्टिंग आहे, म्हणजेच विदाउट क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट। तर अशा पद्धतीने तुम्हाला 28 ते 50 साइज पर्यंत ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। कुणालाही फोटो मिळणार नाही, व्हिडिओ मध्ये बघूनच तुम्हाला ड्राफ्टिंग करायची, व्हिडिओ थांबवून घेऊ शकतात किंवा आता तुम्ही लाईव्ह असाल तर स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात। बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्यांना लाईव्ह येता येत नाही, वेळ नसतो दुपारचा, काही महिलांचे बाळ लहान आहेत त्यामुळे ते नंतर व्हिडिओ बघत असतात आपल्या। आणि आता मी तुम्हाला शोल्डर मुंड्याची माप तर सांगणारच आहे, पण उंचीनुसार कसे चेंजेस होतात सगळे ते पण सांगणार आहे। तर ड्राफ्टिंग बघितली असेल तुम्ही तर सर्वात आधी आपल्याला पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा असं लिहून घ्यायचं असतं आणि प्रत्येकाच्या खाली माप लिहून घ्यायचे असतात। आता 40 साइज आहे तर 40 ची पूर्ण उंचीच्या खाली लिहायचे आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच। जसं की तुमची पूर्ण उंची 14 किंवा 15 असेल तर त्यात आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे। छाती आता तुमची किती इंच आहे? 40 इंच, 40चं शिकतोय आपण। 40चा चौथा भाग 10 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, बरोबर? तर असं आपल्याला टिक करायचंय। कंबर घेर तुमचा जो काही असेल तो 36, 38 जो काही असेल तो, त्याचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं लिहून घ्यायचंय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपल्याला कटिंग करताना। शोल्डरचं जेव्हा आपण ब्लाउजवरून माप घेतो तेव्हा शोल्डरच्या निम्म ते तुम्ही सांगणारच आहे तुम्हाला, त्यात अर्धा इंच प्लस करायचे। बाहीची उंची, दंडघेर आणि मुंडा माप घेऊन व्यवस्थित टिक करायचे, तुमचे सुद्धा ब्लाउज परफेक्ट बसतील। तर पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। सेकंड आहे 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक कंबर घेर मध्ये आपण पाठीमागचा टक्स ऍड करतो, पण आता छातीचा चौथा भाग मध्ये फक्त आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करतो। माझ्याकडून चुकून निघालं की 1 इंच ऍड करायचे। कमरेच्या भागामध्ये आपण पाठीमागचा जो भाग असतो कमरेच्या मध्ये ऍड करत असतो, पण छातीच्या चौथ्या भागामध्ये फक्त आपल्याला 2 इंचच ऍड करायचे। जेव्हा तुमचा गळा 1, 2, 3 इंच असा लहान असेल तेव्हाच आपल्याला लुजिंग ऍड करायचं असतं। कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागचा टक्स 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। शोल्डरच्या निम्म 0 ते 4, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच। 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी। टक्सची रुंदी 40 साइज आहे म्हणल्यावरती आपल्याला 4 इंच रुंदी घ्यायची आहे,
मग आता हे मी प्रत्येक लाईन मध्ये सांगत असे 4 इंच कशी घ्यायची आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडूनच आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे आणि तिथूनच आपल्याला 4 इंच मोजायचे. शिलाई मार्जिन म्हणजे हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच सोडायचं आहे आणि मी ते प्रत्येक याच्यात दाखवते, प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगितलेलं पण आहे. तर अशा पद्धतीने टक्सची रुंदी येणार आहे 4 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून. तर आता आपण शोल्डर मुंड्याचे माप बघणार आहोत आणि ज्यांना कुणाला काही डाऊट येत असतील किंवा समजत नसेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळून जातील. आणि तुम्ही समजा तुम्हाला लाईव्ह क्लास बघता येत नसेल तर व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघा किंवा 2-3 लक्षात येत नसेल तर 2-3 वेळा बघा व्हिडिओ, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि बाहेर क्लास करायची गरज येणार नाही. घरी बसून तुम्हाला हा क्लास करता येतोय. तर मागचा गडा जर तुमचा आता 40 साईज आहे, 40 साईजचा मागचा गडा आपण 10 इंच घेणार आहोत. समजा 10 इंच जर तुमचा गडा असेल पाठीमागचा, त्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.25 इंच, घडी घ्यायची 10 इंच, त्यामध्ये लुजिंग 1 पॉईंट सुद्धा ऍड करायचं नाही आणि शिलाई मार्जिन घ्यायचे 2 इंच. हे मात्र लक्षात ठेवायचं आपल्याला. जे मी तुम्हाला सांगते तेच माप जर तुम्ही व्यवस्थित टाकले, मुंड्याचे बाहीचे आकार जर व्यवस्थित असतील तर तुमचं सुद्धा ब्लाऊज नक्कीच व्यवस्थित बसेल. त्यासाठी तुम्हाला ड्राफ्टिंग करायची आणि मी जे चार्ट सांगते ते तुम्हाला लिहून घ्यायचे. यानंतर आपलं सगळं पूर्ण क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला चार्टची सुद्धा माहिती देणार आहे. बाहीचा चार्ट आणि बाहीच्या घडीचा चार्ट, उंचीनुसार चार्ट, हे सगळे चार्ट मी तुम्हाला देणार आहे. बोटनेकचे झाल्यानंतर बोटनेकचे चार्ट. तर तुम्ही आपले व्हिडिओ असू द्या किंवा लाईव्ह क्लास असू द्या तर नक्की जॉईन करा आणि ज्या महिलांनी जॉईन केले त्यांनी नक्की लाईक करा. आणि ज्या कोणी महिला किंवा ताई अशा आहेत की त्यांना ब्लाऊज कटिंग करण्याचा खूप कंटाळा येतो किंवा वेळ मिळत नाही, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. तर त्यांनी नक्की ऑर्डर करायची आहे आणि पेपर पॅटर्नवरती डिस्काउंट आणि ऑफर आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही मागवू शकतात किंवा फोनपे गुगल पे करून सुद्धा तुम्ही मागवू शकतात किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करून पेपर पॅटर्न मागवू शकता. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.